नमस्कार, मी सुशांत मोरे, माहिती अधिकार कार्यकर्ता, सातारा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील गायरान जमिनीबाबत आता सौर ऊर्जेचा प्रकल्प लादलेला आहे. सध्याच्या महाराष्ट्र शासनानं या गायरान जमिनीवरती जिथं गाईचं चरण होतं, त्याचबरोबर ती गुरं चरायची होती, या ठिकाणी सौर ऊर्जेचा प्रकल्प आणलेला आहे. अनेक 40 ते 50 वर्षापूर्वीची झाडं आहेत, त्या झाडांची कत्तल केलेली आहे. शासनानं झाडे लावा झाडे जगवा ही जी स्कीम राबवलेली आहे, त्या स्कीमवर पाणी फिरवलेलं आहे. स्वतःच एकीकडे सांगायचं झाडं लावायची, दुसरीकडे झाडं तोडायची. दिवसाढवळ्या राजाचे कुर्ले असेल व गोरेगाव वांगी असेल, त्याचबरोबर शिरसगाव सांगली असेल, या ठिकाणी जाऊन झाडांच्या कत्तले दिवसा JCBने केलेले आहेत. असे अमानुष हत्या या झाडांची केलेल्या आहेत. त्यामुळे पर्यावरण संवर्धन अधिनियमाचं उल्लंघन झालेलं आहे. या कामी शासनाला निवेदन दिलेलं होतं, परंतु कोणत्याही शासनाने किंवा जिल्हा प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही. आज 12 मार्च स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जयंती आहे. या जयंतीदिनी आज या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी बांधव नागरिक स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिसंगम येथील समाधी स्थळापासून जे लॉंग मार्च सुरू करत आहोत, तो लॉंग मार्च शिवतीर्थ पोळी नाका या ठिकाणी जाणार आहे. येत्या 3 दिवसापर्यंत ही मोहीम चालू राहणार आहे आणि शासनाला जाग आणण्याचा प्रातिनिधिक स्वरूपात हा विषय आहे. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी या संदर्भात पाठिंबा दिलेला आहे. धन्यवाद.